नमस्कार. माझ्या मराठी भाषा विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वीचं कुमार भारतीचं जे काही पुस्तक आहे त्यातली संतवाणी आहे जैसा वृक्ष नेणे. ती आपण संतवाणी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्याचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत, म्हणजे त्यावरचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य दर्शवणारा तक्ता. या ठिकाणी वृक्षाचे गुणधर्म दिलेत आणि दुसऱ्या ठिकाणी संतांचे गुणधर्म दिलेले आहेत. मान किंवा अपमान वृक्ष जाणत नाहीत. संतांच्या गुणधर्मामध्ये येतं की संतांना मुळात मान अपमानाची अपेक्षाच नसते. वृक्षांचं असं आहे की कोणाचीही वाईट इच्छा नाही, त्यांना असं कोणाचं वाईट व्हावं अशी इच्छा नसते. संतांच्या गुणधर्मामध्ये येईल, संत सर्वभूती समभाव ठेवतात. वृक्षांमध्ये कोणी पूजा केली तरी सुख मानत नाहीत आणि संतांमध्ये स्तुतीने संतांना हुरूप येत नाही किंवा ते हुरळून जात नाहीत. झाडांना म्हणजेच वृक्षांना कोणी तोडलं तरी ते संतापत नाहीत, रागवत नाहीत. तसंच संतांचं हे आहे की त्यांची निंदा करणाऱ्यांचाही संत कधीच रागराग करत नाहीत. ऊन वारा सहन करून वृक्ष जे आहेत ते आपल्याला फळे आणि सावली देतात. अगदी त्याच पद्धतीनं संतांचं जीवन सुद्धा परोपकारासाठीच असतं. अशा पद्धतीनं दोन्हीही संत आणि वृक्ष यामध्ये जो आहे तो आपण गुणधर्म समान कोणकोणते आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न दुसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष वंदन केले किंवा घाव घातले तर त्याचा परिणाम काय होतो असं विचारलेलं आहे. जर वृक्षांना वंदन केलं तर त्यांच्या चित्ती सुख येत नाही, समाधान त्यांना मिळत नाही. दुसरं, घाव घातले तरी ते छेदू नका असं म्हणत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना घाव घातले किंवा तुम्ही त्यांना पाणी घातलं, त्यांना वंदन केलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. ते आपलं कार्य जे आहे ते चालूच ठेवत असतात. पुढचा प्रश्न आहे, संतांचे वर्तन हा जो तिसरा प्रश्न आहे हा सत्य की असत्य सांगा असा आहे. त्यामध्ये संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते, सत्य. संतांना सन्मानाची अपेक्षा असते, असत्य. संतांना कुठल्याही सन्मानाची अपेक्षा नसते. संत निंदा स्तुती समान मानत नाहीत, असत्य. संत निंदा आणि स्तुती समान मानतात. संत सुख आणि दुःख समान मानतात, अगदी बरोबर आहे. सुख आणि दुःख त्यांच्यासाठी समान असतं. पुढे जाऊया. समानार्थी शब्द, वृक्ष, झाड, सुख, आनंद, सम, सारखे हे या कवितेमध्ये आलेले समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्याचा. आता हा काव्य सौंदर्याचा प्रश्न थोडासा व्यवस्थित ऐकून घ्या, त्याच्यावरती थोडस चर्चा करा, विचार करा. काव्य सौंदर्य म्हणजे काय की त्या कवितेमध्ये कशा पद्धतीनं सौंदर्य उलगडून दाखवलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती, तयान म्हणती छेदू नका. या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तो संतांनी सांगितला तो वेगळा, पण तुम्हाला काय अर्थ समजला याचा हे आपल्याला सांगणं अपेक्षित आहे. तर उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे हे मी थोडस तुम्हाला इथे सांगते. वृक्ष माणसाला सावली देतो, फुले फळे देतो, तरी काही लोक त्याचे उपकार न जाणता वृक्ष तोडायला येतात. पण मला तोडू नका असं वृक्ष त्यांना कधीच म्हणत नाही. वृक्षाप्रमाणे संतही समाजावर उपकार करत असतात, पण त्यांनाही कुठल्याही परोपकारी संतावरही काही लोक प्रहार करत असतात. की जे लोक संत समाजामध्ये आहेत, समाजाला मान सन्मान देण्याचा प्रयत्न करतात, लोकांना काहीतरी चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरही लोक संतापतात, त्यांच्यावर प्रहार करतात. म्हणजेच काय तर त्यांचा सुद्धा ते छळ करतात. पण संत त्यांना प्रतिकार करतात का? नाही. ज्या पद्धतीनं झाड प्रतिकार करत नाही, वृक्ष प्रतिकार करत नाही की मला तोडू नका, त्याच पद्धतीनं संत सुद्धा प्रतिकार करत नाही की तुम्ही मला रागू नका किंवा मला माझ्यावर काही आघात करू नका, प्रहार करू नका, टीका करू नका, असं काहीही संत म्हणत नाही. तर हाच अर्थ आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरा आहे, निंदा स्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर आहे, प्रस्तुत काव्यपंक्ती जैसा वृक्ष नेणे या अभंगातील असून संत कवी नामदेवांनी साधू संतांची महती
अतिशय सोप्या भाषेत व्यक्त केले आहे. या काव्याची भाषा मनाला भावणारी, अबाल वृद्ध सर्वांना पटणारी व समजणारी आहे. सामान्य माणूस स्तुतीमुळे हुरळून जातो व निंदेमुळे क्षुब्ध होतो, म्हणजे राग येतो त्याला. पण संत असामान्य असतात. ते स्तुतीमुळे हुरळून जात नाहीत की निंदेमुळे क्षुब्ध होत नाहीत, रागावत नाहीत. त्यांना निंदा आणि स्तुती समान असतात, कारण हे धैर्यवंत सज्जन असतात, साधू असतात. अशा प्रकारे साध्या सोप्या शब्दात जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट करणारे हे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य आहे. विचार सौंदर्य म्हणजे काय की त्या कवितेमध्ये किंवा त्या ओळीमध्ये जे काही विचार मांडलेले आहेत ते कशा पद्धतीनं त्याचं सौंदर्य आपल्याला जाणवतं, त्याची भाषा कशी आहे हे आपल्याला इथे उत्तर देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे अभिव्यक्तीचा. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचं मत स्पष्ट करा. या ठिकाणी जे आपण संतांनी वृक्ष यांची तुलना केलेली आहे, जे वृक्षांना संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे, तर ती कशी योग्य आहे हे या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. संतांना वृक्षाची उपमा दिली आहे ती अत्यंत समर्पक व सार्थ आहे, कारण वृक्षाप्रमाणेच संत मान अपमानाची जाणीव ठेवत नाही. निंदा स्तुती समान मानतात. पूजा केली तरी सुख नाही आणि प्रहार केला तरी प्रतिकार नाही. दोघेही निंदा स्तुती सम मानतात. या साम्यामुळे संतांना दिलेली वृक्षाची उपमा जी आहे ती समर्पक वाटते, कारण दोघेही स्थितप्रज्ञ आहेत. स्थितप्रज्ञ म्हणजे सुख आणि दुःख याचा कुठलाही त्यांच्यावर परिणाम होत नाही, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. संत तुकारामांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हा मला आवडलेला अभंग, अर्थात हा मला आवडलेला अभंग आहे, त्याचं मी उत्तर तुम्हाला देतेय. यापेक्षा तुम्हाला जर वेगळा काही अभंग आवडत असेल तर तोही तुम्ही त्या ठिकाणी उत्तरामध्ये लिहू शकता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हा मला आवडलेला अभंग आहे, कारण यात संत तुकारामांनी आधुनिक काळात अत्यंत मौल्यवान असलेला असा संदेश दिलेला आहे. वृक्षवेली हे आपले नातलग आहेत आणि मानवी नातलगांवर आपण प्रेम करतो, तेवढेच वृक्षवेली या नातलगांवरही प्रेम करा असे संत तुकाराम महाराज सांगतात. या नातलगांमुळे आरोग्य लाभते, विवेक बुद्धी जागृत होते आणि मनाचा सुसंवाद साधला जातो असंही त्यांनी प्रतिपादन केलं म्हणजे सांगितलेलं आहे. नातलग म्हणजे नातेवाईक. ज्या पद्धतीनं हे वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणजे हे वृक्षवल्ली आमचे नातेवाईक आहेत असं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा अभंग जो आहे हा मला आवडतो. तर हा जो काही ही जी काही संतवाणी आहे या संतवाणीचा हा स्वाध्याय आहे. अशाच वेगवेगळ्या स्वाध्यायांसाठी, स्पष्टीकरणासाठी आणि व्याकरणाच्या वेगवेगळ्या भागांसाठी माझं YouTube चॅनल बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.